फायनली आपण पोचलेलो आहेत. सनसेट बघा, सनसेट खूप जुनं मंदिर आहे. आता काही लोक इकडे लक्ष देत नाही. बघू शकता तुम्ही मध्ये, खूप भारी ना. मागे सनसेट आणि इंद्रदेवांचा राजा आणि मेघराज. आता सर्व मोबाईलमुळे कोण यायला बघत नाही इकडे. तर आता पाऊस जवळ येतोय तेव्हा येतील लोक इकडे. लोक म्हणजे गावातली पोरं आहेत ते येतात. आपण पण तेव्हा येऊया जर मी असलो घरी तर. थोडं बसूया, आराम करूया आणि मग तुम्हाला मी जातो मध्ये घेऊन ना. खूप थकलोय. चला तर. सर्दी झाली. आपण आता शेवटचं आपलं डेस्टिनेशन आहे. पण आता पोहोचू 2 मिनिटातच. एवढ्या गरमीमध्ये सर्दी काय आहे नक्की. होते मला सर्दी. फेस बघा पूर्ण तसं पण कालाच आहे. त्यात काय सांगतो कालाच आहे. ओ माय गॉड, आपण कुठून आलो. इकडे बघा कसं आहे. फायनली आपण पोचलेलो आहेत. सनसेट बघा, सनसेट खूप जुनं मंदिर आहे. आता काही लोक इकडे लक्ष देत नाही. बघू शकता तुम्ही मध्ये, खूप भारी ना. मागे सनसेट आणि इंद्रदेवांचा राजा आणि मेघराज. आता सर्व मोबाईलमुळे कोण यायला बघत नाही इकडे. तर आता पाऊस जवळ येतोय तेव्हा येतील लोक इकडे. लोक म्हणजे गावातली पोरं आहेत ते येतात. आपण पण तेव्हा येऊया जर मी असलो घरी तर. थोडं बसूया, आराम करूया आणि मग तुम्हाला मी जातो मध्ये घेऊन ना. खूप थकलोय. चला तर. बघा आणि मंदिर सुद्धा बघा. आपण जाऊया आता मंदिरामध्ये. मेघराज
घोड्यावरती बसलेले. खूप जुनं आहे. किती जुनं आहे ते मला एवढं माहिती नाही, पण तुम्ही हे लाकडापासून बनलेलं आहे. हे जे आहे हे लाकडापासून बनलेलं आहे. आणि इकडे आहेत इंद्रदेवांचा राजा जे हत्तीवर बसलेले आहेत. हे बघा, खूप जुनं आहे. लोकांनीच बांधलेलं आहे मंदिर. फायनली सनसेट झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती भारी व्ह्यू आहे अजूनपर्यंत. पूर्णपणे बघा तुम्ही इकडे. हे विरार आहे इकडे आणि जीवदानी मातेचं मंदिर सुद्धा इकडेच आहे. आणि इकडे गाव आहेत मेन. आणि इकडचं दाखवतो तुम्हाला. इकडे सफाले वगैरे आहे इकडे, पालघर सर्व असं. इकडे आपले सूर्यदेव गेलेले आहेत आता. आणि आपण पण जाऊया आता घरी. आता मला पोचायला पूर्ण आता पाऊण तास लागेल. आणि हां, विसरलो मी तुम्हाला सांगायला, आपण इकडे निघालेलो 6 वाजता आणि आय थिंक 6:40ला काहीतरी पोहोचलो. म्हणजे 40 मिनिटांनी आपण ह्या डेस्टिनेशनला पोचलेले आहेत. तर तुमच्यावर आहे, तुम्ही किती फास्ट चढू शकता, तुमची कॅपॅसिटी किती आहे आणि कसं काय चढणार, स्ट्रॅटर्जी काय असणार तुमची चढायची, त्या हिशोबाने तुम्हाला टाईम लागेल. मला तर 40 मिनटं लागली इकडून कुठून गेलं, हां इकडून ते इकडे यायला. तर तुम्ही या, नक्की भेट द्या या ठिकाणी. पण येणार तर बघा, आता तुम्ही इकडे कचरा वगैरे काय दिसतो का तुम्हाला? ही माझी बॅग आहे इकडे. इग्नोर करा, कचरा वगैरे काहीच मिळत नाही, कारण की तिकडे कोण येत नाही जास्त. पण जर तुम्हाला यायचं असेल इकडे, भेट द्यायची असेल या मंदिराला, तर बघू शकता खूप भारी आहे. आपण एक दिवशी येऊया नक्की आणि हे साफ वगैरे करूया. येणार पोरं येतील तेव्हा गावातली. जर तुम्हाला यायचं असेल तर येणार तुम्ही इकडे या ठिकाणी, तर कचरा वगैरे करू नका बिलकुल. जर ही व्हिडिओ जे कोणी बघून येणार असतील तर हे सफाल्या स्टेशनपासून मेन आमचं गाव आहे. गावाच्या डेस्टिनेशनपासून इकडे यायला तुम्हाला आता 1 तास तरी लागेल. म्हणजे बाईक वगैरे काय येत नाही, मी तिकडे बाईक वगैरे ठेवली. त्याच्यानंतर इकडे चालत आलो आहे. जर सफाले स्टेशनवरून तुम्ही ऑटो पकडून विराथन बुद्रुक सांगू शकता, किंवा चिखलपण इकडून रस्ता तुम्हाला माहिती नाही पडणार. जर इकडून तुम्ही आले सफाले स्टेशनपासून ते विराथन बुद्रुक सांगितलं की मेघराजाचं मंदिर कुठे आहे, तर ऑटोवाले तुम्हाला सोडू शकतील इकडे. ते चार्ज आता किती घेतील, 150-100 असं काहीतरी घेतात. त्यानंतर तुम्ही येऊ शकता इथून.
जर तुम्हाला यायचं असेल इकडे तर तुम्ही पाणी बॉटल वगैरे कॅरी करा, कारण की इकडे शॉप वगैरे काहीच नाही. आणि तुम्ही येऊ शकता. इकडे एक विहीर आहे जिथे पाणी असतं. इथे खाली एक विहीर आहे इथे, पण मी आता नाही जाणार तिथे, कारण की मी एकटाच आहे, भीती वाटेल म्हणून. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर एवढंच. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. आणि ज्यांनी माझे ब्लॉग बघितले नसतील आधीचे तर तुम्ही जाऊन बघा. एक ब्लॉग आहे, खूप जवळचा ब्लॉग आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनते आपल्या भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा येथे. तो तुम्ही ब्लॉग बघा नक्की. आता प्राणप्रतिष्ठानचा सोहळा कधी आहे आणि हा ब्लॉग कधी येणार ते काय आता कन्फर्म सांगता येत नाही. तर तुम्ही जाऊन तो ब्लॉग एकदा बघा नक्कीच. आपल्या महाराजांचं मंदिर बनते आपल्या महाराष्ट्रात भिवंडी तालुक्यात मराठेपाडा येथे. तो ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा आणि त्या मंदिराला भेट द्या लवकरच. चला तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगू का, मला जायचं मनच नाही होत नाही इकडून, कारण की आता बघू शकता तुम्ही. आता 1 मिनटं, 7:10 झाले. कम से कम 15 मिनटं आधी मी तुम्हाला सांगितलं मी जातोय करून, पण जायचं मनच नाही होत. तुम्ही स्वतः बघा इकडे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, अजून काय पाहिजेत. एवढी शांतता. आणि हा आहे ना, हा इथे उडतोय ना, हा कधीपासून आहे. मी जसं आलोय तेव्हापासून हा इथेच उडतोय. कुठे गेला गायब झाला परत. हा बघा इकडे बघा, हा बघा इकडे उडतोय कधीपासून हा. आणि हा जायचं मनच नाही होत. तिकडे मस्तपैकी सॉन्ग लावलेले आहेत गावात, त्यांचा आवाज इकडेपर्यंत येतोय. तुम्ही ऐका हे सॉन्ग. मी गप्प बसतो, तुम्ही सॉन्ग ऐका. मला म्युझिक सांगा तुम्ही कमेंटमध्ये कोणतं सॉन्ग आहे त्या. तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये कोणतं सॉन्ग होतं ते. आणि आपण आता खरंच जाऊया. जय महाराष्ट्र मित्रांनो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची रजा घेतो आणि ब्लॉग इथेच संपवतो. आता खरंच जातो घरी. अंधार पडलाय बघू शकता. आता आम्हाला आता भीती वाटेल जाताना. आता इथे ब्लॉग एंड करू की पुन्हा ब्लॉग एंड करू की तिकडे गेल्यावर पोहोचल्यावर आपल्या बाईकजवळ एंड करू. तिकडे बाईकजवळ गेल्यावर तुम्हाला एंड करतो मी ब्लॉग. तर कंटिन्यू करा एकदा पुन्हा. जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी महाराज की जय. तुम्हाला मी जसं सांगितलं तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा. महाराजांच्या मंदिराचा भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा येथे बनते. किंवा माझा नाही, तुम्ही कोणता पण ब्लॉग बघा आणि त्या मंदिराला एकदा विजिट द्या खरंच. चला तर भेटूया आपण आता डायरेक्ट आपल्या बाईकजवळ. बघा झाड बघा, बापरे. फायनली आपण आता पोचलेलो आहेत आपल्या बाईकजवळ. आणि आता टाईम किती झाले काय माहीत नाही. पहिला मी चावी लागतो, तुम्हाला उजेड दिसेल. आपण पोचलो आहेत आपल्या बाईकजवळ. आता बघू शकता इथे बाईक आहे. आता वाजल्यात किती बघू शकता तुम्ही. आता 7:36 झाल्यात. म्हणजे आपण उतरलो अर्ध्या तासात. हो, 7:10ला आपण निघालो आणि पोचलो आपण आता पाऊण तासात पोचलो. सेम टाईम झाला चढताना आणि उतरताना. चला तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. तुम्ही व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला ब्लॉगिंग बाय वीकेंड.
तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. जय महाराष्ट्र.